आयफोनचा हट्ट आणि एका कुटुंबावर काळाचा घाला. छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. तुम्हाला देखील ही बातमी कळली असेल. छत्रपती संभाजीनगरमधील एका 18 वर्षीय तरुणाने आयफोनच्या हट्टापायी तिसगावच्या खवड्या डोंगरवरून उडी मारली. त्याला वाचवण्याच्या नादात त्याच्या वडिलांचा देखील तोल गेला. ते देखील खाली कोसळले आणि त्यांचा देखील मृत्यू झाला. हे सगळं दृश्य पाहून आईला देखील धक्का बसला आणि त्यांच्याच पाठोपाठ तिने देखील उडी मारली. एका क्षणात या तिघांचंही आयुष्य तिथे संपलं. सध्या सोशल मीडियावर याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतो. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी असं म्हटलं की फक्त आयफोनसाठीच त्या मुलाने असं केलं असेल का? आता याबाबतचा तपास सुरू आहे. कारण का त्याला त्याच्या आईने स्वतःहून सांगितलं होतं की माझं हे मंगळसूत्र धर आणि ह्या पैशातून तू तुझा आयफोन घे. असं देखील म्हणण्यात येते की त्याने आयफोन हा आधीच घेतला होता, मात्र त्याच्याजवळ प्रश्न होता त्याचे हप्ते भरण्याचा. फक्त आयफोनसाठी त्याने असं केलं असावं का? किंवा ह्यामागे त्याला कुठली मोठी गोष्ट आहे जी त्याला त्रास देत होती? तो मुलगा ताणतणावामध्ये होता असं देखील म्हणण्यात येत आहे. नेमकी यामागची सत्य परिस्थिती काय, आता हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. पण मला काय म्हणायचंय, एका आयफोनसाठी स्वतःचा जीव गमवावा इतका तो महत्त्वाचा आहे का? आई-बाप आपल्यासाठी आयुष्यभर संघर्ष करतात आणि एका आयफोन पुढे त्यांच्या जीवाची किंमत देखील आपल्याला कळू नये. आयफोन काय कधीही मिळवता येईल हो, पण गेलेलं ते आयुष्य आणि गमावलेली ती माणसं आपल्याला परत मिळवता येतील का? ज्या आई-वडिलांनी आयुष्यभर संघर्ष करून आपल्याला वाढवलं, आज आपण त्यांच्याच मृत्यूचं कारण ठरलो. का? तर फक्त एका क्षुल्लक आयफोनसाठी. ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि जेनझींनी खरंच याचा विचार करावा. तुम्हाला या घटनेबाबत काय वाटतं मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण अपडेट्ससाठी आपल्या पेजला फॉलो करा. धन्यवाद.